कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य, अनुष्का आत्ताच्या आत्ता घरी ये. मला जरा महत्वाचं बोलायचं. काका तू नक्की त्यांना विचारलंय ना? म्हणजे ते येत आहेत ना? आदित्य सर, ओके. तुम्ही बोलवलत मला? येस पारू, खूप महत्वाचं काम आहे. आज आपल्या इथे काही गेस्ट येतात डिनरसाठी. असं अचानक? नाही म्हणजे देवी यांनी काय बी सांगितलं नाही. म्हणजे ते नेहमी सांगतात ना की काय करायचं काय नाही, तसं आज काय बी सांगितलं नाही म्हणून विचारलं. म्हणजे देवी यांनी सांगितलं तरच तू स्वयंपाक करणार आहेस का? नाही सर, तसं नाही. हे बघ पारू, कंपनीतली खूप महत्वाची माणसं येतात डिनरसाठी. अचानक ठरले असं समज. हवं तर तू सावित्री आत्याला हाताशी घे. सर तुम्ही नका काळजी करू, मी करीन समद्यांचा स्वयंपाक. असा सागर संगीत स्वयंपाक बनवीन ना, ते समजे खुश होतील बघा. वा, मग मी तुला म्हणालो होतो ना, पारू असेल ना तर सगळं काही शक्य आहे. अगदी शेवटच्या क्षणाला जरी तिला सांगितलं ना तरी ती सगळ्यांचा स्वयंपाक करायला तयार झाली. खरंच पारू काही करू शकते. पण पारूला कुठे माहितीये आजचे गेस्ट किती स्पेशल आहेत ते? ऍक्च्युली पारूला सांगायला काय हरकत नाही. पारू, तुला एक गुड न्यूज देतो. आज दिशाला चांगलाच धडा शिकवलाय. म्हणजे ऑब्व्हियसली ही सुरुवात आहे, पण लवकरच दिशाला तिचा बिझनेस गुंडाळावा लागणार आहे. आणि तिला आपले प्रोडक्ट्स कॉपी करण्यासाठी ज्या व्यक्तीने मदत केली, ज्या व्यक्तीने आपल्या कंपनी सोबत विश्वासघात केलाय, त्या व्यक्तीला शोधण्यासाठी आजचा डिनर प्लॅन केलाय. ही कुठली पद्धत आहे? नाही म्हणजे त्या चोराला जेवायला घरी बोलवायचं, त्याला खाऊ पिऊ घालायचं ना, मग त्याला सांगायचं की बाबा रे तूच चोर आहेस म्हणून. ही कुठली पद्धत आहे तुमची? ही माझी पद्धत आहे. आणि हे मी नाही, आई त्याला सांगणार आहे. आई समोरच सगळं सत्य उघड होईल. चोर पकडला जाईल आणि आपल्याला कळेल की आपला विश्वासघात कोणी केलाय ते. आदित्य सर, आज ना तुम्ही एकदम बिंदास राहा. मी आज असा स्वयंपाक करीन ना की तो चोर पोपटासारखं चुरू चुरू बोलतो का नाही बघाच. बरं, मी आधी बाला जेवण वाढून येते आणि मग स्वयंपाकाला लागते. आलेच. ओके काका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।